तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल गव्हाचं तुझ्या गळाचे दगड कधी येऊन तू वाच कसे विसरतो रे आम्हा साऱ्याचा तू बापा मनामधी नाही भाव
या भूमीची मगाशी सावरला उन्नशान दक्षिण भारतातल्या शिवछत्रपतींनी जिंकलेल्या किल्ल्याचा तो व्हिडिओ होता। सर्वात शेवटी आपण तंजावरच्या महाराजांचा राजवाडा बघितलाय, आबाजीराजे भोसले, आणि तो स्फटिकाचं शिवलिंग जे आहे, मी त्यांना विनंती करून सांगितलं, माझ्याबरोबर 300 जण होते, म्हटलं आम्हाला तुमचा देव्हारा बघायचा। त्यांना आश्चर्याचं वाटलं की लोक बृहदीश्वर मंदिर जायचं बोलतात, तुम्ही देव्हाराच का बघायचा म्हणता। मी त्यांना एकच बोललो की भोसले कुळामध्ये प्रतापगड त्या मंदिरामध्ये ठेवलेलं स्फटिकाचं शिवलिंग असेल, उदयन महाराज जलमंदिरात साताऱ्याच्या त्या देव्हारातलं स्फटिकाचं शिवलिंग असेल, किंवा कोल्हापूर गादी युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या भवानी मंडपामध्ये असलेलं स्फटिकाचं शिवलिंग असेल, आम्हाला कुतूहल आहे। शहाजी राजांचे 2 पुत्र, एक शिवाजीराजे शहाजीराजे भोसले रायगडावरती तख्त निर्माण करता झाला, दुसरा पुत्र व्यंकोजी राजे शहाजीराजे भोसले 1674लाच तंजावरला राज्यकर्ता सिंहासन आधीश्वर झाला। बघा नियतीचा काय चमत्कार आहे की दोन्ही पुत्र 2 राज्यामध्ये तख्ताधीश झाले, आणि म्हणून त्यांना विनंती केली की आम्हाला स्फटिकाचं शिवलिंग बघायचंय। त्यांचा देव्हारा एवढा मोठा, ते तमिळी भाषेमधलं वाद्य आम्हाला काही कळत नव्हतं, परंतु भाव कळत होते। आणि माझ्यासोबत एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर सपत्नीक जिंजी चढण्यासाठी आले होते। झाडाझुडपातनं वेलीतनं आम्ही जी वाट काढत चाललोय, माझ्यासोबत जे आहेत ते पद्मश्री पोपटराव पवार आहेत, ज्यांचं हिवरे बाजार गाव बघायला जगातनं लोक येतात। ते 5 दिवस सपत्नीक हे किल्ले चढायला आहेत। मला असं वाटतं की एवढा मोठा, म्हणजे भोसले म्हणजे फक्त तलवारीने कापाकापी नाही आहे। तिथं गेल्यानंतर कळलं की मुलींची पहिली शाळा हिंदुस्थानमध्ये तंजावरच्या भोसलेंनी सुरू केली। तिथं गेल्यानंतर कळलं की मराठीतलं पहिलं नाटक तंजावरच्या भोसलेंनी
पहिल्यांदा रंगमंचावर 50 नाटकं लिहिलीत भोसले कुळानी. सोपं नाहीये. एवढंच नाही तर कॅटरॅक्ट सर्जरी जस्ट लाईक असिस्टंट सर्जन सरफोजी राजे भोसले स्वतः ऑपरेशन थिएटरमध्ये मौजूद आहेत. 2000 किलो सोनं चीननी आक्रमण केल्यानंतर 1962ला देशाला त्यांनी दिले तंजावरच्या संस्थांनी. म्हणजे तिथं गेल्यानंतर एवढे पैलू कळले की लढ्याच्या पलीकडचे भोसले जाणून घ्यायचे असतील ना, आपण तंजावरला जा, तुम्हाला सगळं कळेल. खूप सारे पैलू कळतील. म्हणजे पाककलेपासून नाट्यशास्त्र, चित्रकला, म्हणजे काय नाही असं नाही. जगातला सगळ्यात मोठा मराठीतला शिलालेख तंजावरच्या त्या जगदीश्वर मंदिरामध्ये तुम्ही सगळ्यात मोठा शिलालेख आहे असा भिंतीवरती. कधी गेलात तर नक्की जा. आणि वर्ल्ड हेरिटेज आहे तंजावरचं ते बृहदीश्वर मंदिर. आणि ते भोसलेंच्या ताब्यात आहे. 88 मंदिर भोसलेंच्या ताब्यात आहे. प्राऊड फिलिंग. आता आपण मी जे व्याख्यान देणार आहे यावर्षी थोडंसं ऑडिओ विजिबल तुमच्या डोक्यामध्ये सॉफ्टवेअर पडले पाहिजेत. म्हणून काही स्लाइड झाल्यानंतर नॉनस्टॉप व्याख्यान सुरू होईल. मध्ये कुठलाही डिस्टर्बन्स राहणार नाही. परंतु मी एखादं बोलतोय आणि तुम्हाला काल्पनिक त्याचा विचार करावा लागतोय असं होऊ नये म्हणून जे बोलणार आहे त्यात काय इन्क्लुडेड असेल हे तुम्हाला मी थोडंसं सांगणार आहे. शिवाजी महाराजांचा पाचवे दक्षिण दिग्विजय. घ्या बघा, जो सुरू झालेला मार्ग होता मी तर व्याख्यानात घेणार आहे, पण पहिली भेट कुतुबशहाची झाली होती भागानगरमध्ये, ज्याला आपण हैदराबाद असं म्हणत असतो. नाही, फार मोठं स्वागत झालं महाराजांचं. महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. हा प्रसंग मी व्याख्यानात सांगणारच आहे. नंतर कडप्पा मार्गे महाराज तिरुपतीला आले. तिरुपतीचंही दर्शन महाराजांनी घेतलं. चेन्नईमधलं कालिका अंबल नावाचं एक मंदिर आहे. खरंच तुम्ही जाऊन बघा. त्याच्याबद्दल तर आम्ही 2017ला गेलो होतो. त्याच्यानंतर 4 वेळा आमचे पायलट ट्रेकर्स तिथे गेले आणि यावर्षी दिनांक 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या दरम्यान 300 जणांना घेऊन आम्ही दक्षिण दिग्विजय केला. 300. आणि याच्यामध्ये हे जे टेम्पल आहे ना, म्हणजे अभिमान वाटावा प्रत्येकाला, याच्याबद्दल मी माझ्या व्याख्यानात सांगेन. नेक्स्ट, हे शिवाजी महाराजांचे शिल्प आहेत त्या मंदिरावरचे. म्हणजे 4 ठिकाणी शिवाजी महाराज आहेत त्या मंदिरावर. दक्षिण भारतामध्ये देवदेवतांना गोपुरावरती स्थान असतं. हा हिंदुस्थानाच्या इतिहासातला पहिला महापुरुष ज्याला देवदेवतांमध्ये स्थान दिलेलं आहे. मराठी माणसाने स्थान देणं नवल नाहीये, अप्रूप नाहीये, पण तमिळी माणसाने इथे तुम्ही कधी, आम्ही फार विनंती करून वरती जाऊन आलो त्या गोपुरावरती. मी आणि अमोल सेंट जॉर्ज फोर्ट किल्ला याच्याबद्दल मी बोलणार. महाराज तिथं मुक्कामी आहेत 9 मेला 1677. नेक्स्ट, जो बलाढ्य किल्ला मराठ्याने जिंकला, शिवाजी महाराजांनी जिंकला, त्याचं नाव आहे जिंजी. खरं तर हे जिंजी आम्ही 15 मार्च 2017ला पहिल्यांदा गेलो होतो. तेव्हा शोधाशोध सुरू झाले की महाराजांचं नाव असेल, शिवाजी महाराजांनी जिंकलेलं आहे. राजाराम महाराज तिथे 8 वर्ष राहिलेत. 8 वर्ष मराठ्यांची राजधानी म्हणून राहिलेला किल्ला, कुठंतरी नाव असेल. आम्हाला एवढं वाईट वाटलं. शिवाजी महाराजांनी राजाराम महाराजांचं नाव एकाही शब्दाने नव्हतं, एकाही ओळीनी नव्हतं. आणि त्या दिवशी संकल्प केला की पुन्हा या किल्ल्यावरती जेव्हा केव्हा जाऊ तेव्हा आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या परवानगीनं हिंदवी परिवार 3ही छत्रपतींचा नामोल्लेख असलेला फलक तिथे आम्ही लावू. आणि आज आम्ही यशस्वी झालो. आयुष्यातल्या सगळ्यात मोठं पुण्य. छत्रपतींचं नाव 75 वर्षामध्ये त्या किल्ल्याच्या पायथ्याशी कुठंच नाही, जेव्हा की 2 छत्रपतींनी किल्ला जिंकलाय. राजाराम महाराजांनी तर मराठ्यांची राजधानी एकही नाही, नावच नाही. म्हणून आम्ही तमिळी भाषेत आणि इंग्रजी भाषेत, कारण देवनागरी लिपी मराठी किंवा हिंदीला ते काळं फासतात तिकडची लोक, आणि म्हणून आम्हाला सांगण्यात आलं की ही भाषा वापरूच नका. म्हटलं हरकत नाही, आम्हाला फक्त
आमच्या छत्रपतींचं नाव कळलं पाहिजे लोकांना. ते इंग्रजी असू देत आणि तमिळ भाषेत. आता तिथं प्रत्येक येणाऱ्या प्रत्येकाला कळणार. आणि हा फलक जिंजी किल्ल्यावरती पद्मश्री पोपटराव पवार, IPS शेखर देशमुख, IAS भाऊसाहेब दांगडे, ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्याचं लोकार्पण आपण केलेलं आहे दिनांक 12 डिसेंबरला. आत्ता केवढा सुंदर किल्ला आहे. तुमच्या अवतीभोवती किंवा महाराष्ट्रामध्ये जे किल्ले आहेत ना, ते मातीच्या डोंगरावरती किल्ले आहेत. तुम्ही त्या भागातले किल्ले बघा. परमेश्वराने दगडाचा डंपर असा पालथा करावा आणि त्या दगडाच्या डोंगरावरती किल्ला बांधावा. म्हणजे सगळेच डोंगर दगडाचे, तुम्ही बघा पूर्ण दगडाचे डोंगर, त्याच्यावरती किल्ला आहे. हा जिंजी किल्ला सध्या 3 किल्ल्यांचा मिळून आहे, पण त्या काळामध्ये 7 किल्ल्यांचा मिळून तो होता. आता कोणते कृष्णगिरी, राजगिरी आणि चंद्रगिरी. त्या काळामध्ये हे 3 तर होतेच होते, परंतु कुसमलाई, चक्कीला, भुईकोट आणि कुथारसी असे ॲडिशनल 4 असे 7 किल्ल्यांचा समूह जिंजी या नावाने ओळखला जायचा. आता फक्त 3 किल्ले आहेत, पण तरी अप्रतिम किल्ले, अप्रतिम आहेत. बघा, प्रत्येकाने मुद्दाम जाऊन बघा. वेल्लोर किल्ला तर दिवसभर बघावा एवढा मोठा आहे. तो मराठ्यांनी 14 महिन्याच्या कष्टानंतर जिंकला आहे. दिवसभर बघावा, वेळ लागेल एवढा जबरदस्त किल्ला आहे. म्हणजे आज माझ्या आयुष्यामध्ये मी एवढा खंदक आणि पाणी, एवढा मजबूत किल्ला भुईकोट मी कधीच बघितला नाही. शिवछत्रपतींनी जिंकलेला किल्ला आहे, मराठ्यांनी जिंकलेला किल्ला आहे वेल्लोर. हे वलिकंडपुरम आणि आरेलूरचं जंगल याचा प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त आरेलूरचे जंगलचं हे फक्त आपल्याला आपल्या ब्रेनमध्ये हा एक सॉफ्टवेअर किंवा मॅप राहू द्या. मी माझ्या व्याख्यानं जेव्हा सांगेल. आणि हे कल्लार या आदिवासी जमातीतील माणसं आहेत, यांनी शिवाजी महाराजांना काय केलं, हा प्रसंग अत्यंत महत्वाचा आहे. दक्षिण भारतामध्ये तिरुवन्नमलाईचं मंदिर आहे. वेल्लोर किल्ला जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी 2 किल्ले बांधले. आम्हाला एवढं आश्चर्य वाटलं, आम्ही पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा त्या वेल्लोरमध्ये मराठी माणसं आहेत, त्यांनाही माहिती नव्हतं वरती जुळे किल्ले आहेत म्हणून. तर त्यांना म्हटलं वेल्लोर ताब्यात येत नव्हता तेव्हा 2 डोंगरावरती महाराजांनी जुळे किल्ले बांधले. एकाचं नाव साजरा आणि दुसऱ्याचं नाव गोजिरा. साजरा आणि गोजिरा 2 किल्ले बांधले. तर हे किल्ले सहजासहजी प्रत्येकाला बघायला मिळत नाही. आम्हाला 5 वेळा पायलट ट्रेकिंग करावं लागलं आणि प्रत्येक वेळा रक्तबंबाळ झाला. आम्ही ते काटेरी झुडपं बघितली ना आम्ही, असं 90च्या अँगलमध्ये, म्हणजे इतकं भयानक. आणि काटे असे मोठे मोठे 3-3, 4-4, 5-5 इंच. ते किल्ले टफ नाही आहेत, परंतु लोक जात नाहीत म्हणून झुडपं वाढली. आणि म्हणून आम्ही एक टीम अशी 10 लोकांची कटर घेऊन पाठवली. हे सोपं नाही आहे. त्यानंतर 300 लोकांना सहज जायला मिळालं. हा साजरा गोजरा किल्ला. आणि सांगायला आनंद वाटतो की त्या साजिऱ्यावरती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ असलेलं हे शिल्प 4 वेळा आम्हाला सापडलंच नव्हतं. वेलीने वेढलेलं होतं, फक्त ऐकून होतं की शिल्प आहे. पण कालच्या वेळेस 4 वेळा जाऊन 5व्या वेळेस आमच्या सगळ्या पायलट ट्रेकर्सला हे शिल्प गवसलं आणि 300 जणांना मी हे शिल्प दाखवलं तामिळनाडूतल्या साजरा किल्ल्यावर. शेरखान लोधी बरोबरचं युद्ध महाराजांचं तेही मी तुम्हाला सांगणार. आणि सगळ्यात समारोप आहे तो म्हणजे शिवछत्रपतींना नडलेली राणी. सोपं नाही आहे छत्रपतींच्या सैन्याच्या बरोबर युद्ध करणं. तेही आहे बेडवडी मल्लम. तर हिचा इतिहास म्हणजे तिथे दक्षिण दिग्विजयाचा सगळा इतिहास संपतो, म्हणजे महाराजांचं येणं आणि जाणं. तर हे किमान तुम्हाला माहिती पाहिजे. आणि हे शिवाजी महाराजांच्या हयातीतलं पहिलं शिल्प आहे. महाराज जिवंत असताना कोरलेलं हिंदुस्थानमधलं पहिलं शिल्प धारवाड जिल्ह्यामध्ये यादवाड या गावात ग्रामपंचायतीच्या जवळ हनुमानाचं मंदिर आहे, तिथं आहे. तुम्ही खरंच जाऊन बघा हे शिल्प. हे बघा शिवाजी महाराज आहेत आणि खाली जे आहे या ठिकाणी प्रामुख्याने
एक तानुलं बाळ आहे आणि महाराज त्याला मांडीवर घेतलेत आणि त्याला दूध पाजतायत असं ते शिल्प आहे. आणि दस्तूर खुद्द हे शिल्प त्या राणीनी बेळवडी मल्लम्मानी कोरून ठेवलंय. म्हणजे छत्रपती जिवंत असताना त्यांचं कोरलेलं पहिलं शिल्प कर्नाटकातील या यादवाड गावी आहे. नक्की जाऊन बघा. हा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे. राजाराम महाराजांचा स्वतंत्र इतिहास आहे, तो नक्की मी आपल्याला सांगेल. आता आपण मुख्य व्याख्यानाला सुरुवात करू. त्यांना हळूहळू यायची सवय, परंतु माझी नम्र विनंती आहे की आपण ऐन व्याख्यानाच्या वेळेस आलात. खरं सांगू का, डॉक्टर प्रवीण ठाकरे आणि त्यांचं सिंधू मित्र सेवा प्रतिष्ठान हे दरवर्षी 3, 5, 7 अशा अपरिचित पैलूंना तुमच्या समोर आणत असतात. आज शेट्टी, नायर किंवा जिगजिनी या 3 अपरिचित पैलूंना ज्यांनी सावंतवाडीमध्ये योगदान दिलंय, परमुल्खातून येऊन, कुणी कर्नाटकातनं आलंय, कुणी केरळमधनं आलंय, परंतु सावंतवाडीच्या भूमीमध्ये, मराठी भूमीमध्ये मराठीमय झालेल्या 3 माणसांचा सन्मान. माझी नम्र विनंती आहे की तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एवढा भरगच्च गर्दी झाला असता तर अजून त्यांचा आनंद दुणावला असता. तुम्ही दरवर्षी 6 वाजता येत जा, काही फरक नाही पडत हो. तास, 2 तास, 3 तास, मूवीला जातो माणूस 3 तास. यांचं कौतुक फक्त लिमिटेड लोकांनी का करायचं? साधा सवाल आहे माझा. जे कोणी दरवर्षी इथं नवनवीन, एका वर्षी तर उपेक्षित लोक म्हणजे हमाल, हातगाडीवाले अशा लोकांच्या हस्ते दीप प्रज्वलन होतं. मला कौतुक वाटलं त्या प्रवीणच्या आणि सगळ्या टीमचं की उपेक्षित लोकांना दीप प्रज्वलनाची संधी ते देत आहेत. त्यांच्या प्रामाणिकतेचा सन्मान आहे. आणि मग अशा वेळेस आपण उशिरा येता तर या लोकांना कौतुकाची पाठीवरची थाप सगळ्यांनी मारली पाहिजे. व्याख्यान सुरू करण्याच्या अगोदर शिवछत्रपतींना मानाचा मुजरा आणि त्यांचं पूजन करून मी सुरुवात करतो. सिंधू मित्र महाराष्ट्रातलं आगळं वेगळं प्रतिष्ठान आहे, जे भूमिपुत्रांची बौद्धिक तहान भागवितं. म्हणून त्यांचं अभिनंदन करावं. सगळे समर्पित आहे. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख अतिथी सावंतवाडीचे राजे श्रीमंत लखमराजे सावंत भोसले, इबरातनी श्रीमंत श्रद्धाराजे, त्याचबरोबर सिंधू मित्र प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व जागरूक शिवभक्त बंधू आणि भगिनी. व्याख्यान कोणत्याही विषयावर असेल तर आरंभ तोच असतो आणि वर्षानुवर्ष हे व्याख्यान प्रत्येक वर्षी नवीन विषय, विषय रिपीट होणार नाही. आणि म्हणून यावर्षी जो विषय दिला, योगायोग, 5-6 वर्षाच्या तयारीनंतर आम्ही दक्षिण दिग्विजयाला 300 लोकांना घेऊन गेलो. त्याची चित्रफित आपल्याला दाखवली. काही गोष्टी आपल्याला इथपर्यंत जायला जमणार नाहीत. किमान साजरा गोजरा कसा दिसतो हे कळावं, जिंजी कसा दिसतो हे कळावं, तंजावरच्या अभाजीराजे भोसल्यांचा देव्हारापासून ते सगळं कळावं, म्हणून छोटीशी चित्रफित आपल्याला आम्ही दाखवली. व्याख्यान दक्षिण दिग्विजयावरती जरी असेल तरी सुरुवात महाराष्ट्राच्या महतीनं असते, जी आपल्या व्याख्यानाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळं मी नेहमी म्हणत असतो, बरेच जण दरवर्षी येणारे आहेत, काही लोक नवीन चेहरे आहेत. मी विज्ञानवादी आहे तरीही प्रारब्ध मानतो, आध्यात्मिक आहे, धर्मश्रद्धा म्हणतो. त्याचे कारण
तुम्ही विचार करून बघा स्वतः. द गॅलेक्सीज, आकाशगंगा, एवढ्या मोठ्या आकाशगंगा, त्यात पृथ्वीसारखा छोटासा ग्रह, त्या पृथ्वीवर 193 देश, 193 देशात हिंदुस्तान, द भारत, इंडिया एक. केलाय विचार कधी? का तुमचा माझा जन्म अमेरिकेत नाहीये, आफ्रिकेत नाहीये, न्यूझीलंड मध्ये नाहीये, कॅनडात नाही, पाकिस्तान मध्ये नाही, अफगाणिस्तान मध्ये नाहीये? केलाय विचार? कोणता बुद्धी प्रामाण्यवाद लावणार? कोणता कार्यकारण सिद्धांत लावणार? कुठला विज्ञानवाद लावणार? काही लावू शकत नाही तुम्ही. तिथे अध्यात्म, प्रारब्ध आणि विधी लिखित मानावं लागतं. विचार करा, एवढ्या मोठ्या आकाशगंगातून एक पृथ्वी, पृथ्वीवर 193 देश, त्यात हिंदुस्तान, त्या हिंदुस्थानामध्ये एवढी राज्य. जन्म झारखंड बिहारमध्ये नाहीये. जन्म तुमचा आणि आमचा होऊन व्हावा, परमेश्वराने घालून घालावा, तो छत्रपतींच्या महाराष्ट्रात 7 जन्माची पुण्याई लागते. इथं भाग्य आहे आम्ही तमिळनाडूत गेलो, लोक विचारत होते कुठून आलात? आम्ही सांगायचो महाराष्ट्र. हे ऐकल्याबरोबर तत्परतेने समर्थाचं प्रत्युत्तर असं असायचं, महाराष्ट्र, ओ छत्रपती शिवाजी का महाराष्ट्र. छाती अभिमानाने भरून यावी और अभिमानाने भरून यावा, ऐसा इतिहास या महाराष्ट्राचा. संन्यासाचं पोर म्हणून हिनविलं, त्या पोराला सुद्धा अमृतातही पैदा जिनके ऐसी ज्ञानेश्वरी निर्माण केली, त्या संत ज्ञानेश्वरांचा हा महाराष्ट्र. आपल्या विज्ञानवादी अभंगाने समाजात प्रबोधन करणाऱ्या जगद्गुरू तुकोबांचा हा महाराष्ट्र. इंग्रजांच्या विरोधात सर्वप्रथम बंड करणाऱ्या, 1832 फासावर जाणाऱ्या प्रथम क्रांतिकारक उमाजी नाईकांचा हा महाराष्ट्र. निमित्त होता 1876च्या दुष्काळाचा. रामोशी समाजाला हाताशी घेतला. इंग्रजांच्या विरोधात लढ्याची प्रेरणा निर्माण केली, त्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडक्यांचा हा महाराष्ट्र आहे. जगेल तर देशासाठी, मरेल तेही देशासाठी. हे व्रत आयुष्यभर जोपासून अजन्म ब्रह्मचारी राहून भारत मातेची सेवा करणाऱ्या वस्ताद लहुजी साळव्यांचा हा महाराष्ट्र. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूल मंत्र देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र. स्त्रियांना शिक्षणाची द्वार खुली करणाऱ्या महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुल्यांचा हा महाराष्ट्र. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर उत्तर हिंदुस्थान पावेतो येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हा महाराष्ट्र. संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून गावोगावी जाऊन दफावर थाप मारून प्रबोधन करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेखांचा हा महाराष्ट्र. 12व्या शतकात स्त्रियांना बरोबरीचा अधिकार देणार, विषमता निर्मूलनाचा आणि समतेचं बीजारोपण करणार, आणि ज्या महापुरुषाचे 20 वर्ष आमच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी गेले, त्याचे समाज सुधारक
महात्मा बसवेश्वरांचा हा महाराष्ट्र. अध्यात्म तेच, भजन तीच, कीर्तन आणि भजनाच्या द्वारे लोकप्रबोधन करणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. याच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये नव्हे हिंदुस्थानमध्ये जगाला मराठा मृत्यूला घाबरत नसतो. मराठा यमराजाच्या दारात डोळे घालून बातचीत करतो असं दाखवून देणाऱ्या, औरंग्याच्या समोर मान न झुकविणाऱ्या महास्वाभिमानी महामृत्युंजयी छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आणि बालशिवांचा आदर्श राजा शिवछत्रपती करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा हा महाराष्ट्र. आणि म्हणून तुम्ही आम्ही महाभाग्यवान आहोत, या मराठी मातीत तुमचा आमचा जन्म झाला. तुम्ही तर महाभाग्यवान आहात. साक्षात तिन्ही छत्रपतींचा पदस्पर्श, राजमाता जिजाऊ साहेबांचा पदस्पर्श या कोकणच्या भूमीला झाला. सावंतवाडीमध्ये ज्या वेळेस येतो तेव्हा हेवा वाटतो इथल्या लोकांचा. आम्हाला 3 दिवस राहायला मिळालं तर असं वाटतं की स्वर्गीय आनंद इथं मिळतोय. निसर्गरम्य तलावाचं शहर, अवतीभोवती पर्वतराई, इतकं छान आणि शांत लोक. तुम्ही भाग्यवान आहात. आम्हाला 3 दिवस राहायला मिळाला म्हणजे आम्ही किती महाभाग. तुम्ही तर आयुष्य इथे गेले. कारण सगळ्या धावपळीच्या जगामध्ये कोरोना काळात महत्व पटलं असेल की फ्रेश एअर, नॉन पोल्युटेड क्लायमेट. आणि कोकणी माणूस अंतर्बाह्य नारळाच्या पाण्यासारखा. इथं आलेल्या, खरं तर नागपुरातनं डॉक्टर प्रवीण ठाकरे आले. कुठे नागपूर, कुठे सावंतवाडी. बघा ना तुम्ही, जाण्यानं हजारो किलोमीटर पडतं. पण इथं आल्यानंतर सावंतवाडीच्या भूमीमध्ये ही माझी कर्मभूमी. इथे मी देणं लागतो, काहीतरी राष्ट्राचा देणं लागतो, या भूमीचं देणं लागतो. म्हणून दरवर्षी विचाराचा जागर पेरणं, दिस इज नथिंग बट अ नेशन बिल्डिंग. हे महत्वाचं आहे. आणि कार्याची अखंडितपणे मालिका आहे. कुठल्या क्षेत्रात कार्य नाही सिंधू मित्रचं. महापूर आला, सिंधू मित्र. वैद्यकीय महाविद्यालय, सिंधू मित्र. लोकांच्या गरजेला धावणारं, सिंधू मित्र. जिथे कोणी पोहोचत नाही अशी रुग्णसेवा देणारं, सिंधू मित्र. रक्तदानाचा महासंकल्प, सिंधू मित्र. म्हणजे आज इतक्या लांबून येऊन इथल्या भूमिपुत्राची मोठ बांधून सोपं नाहीये. उतराई होणं म्हणतात. आणि ही समर्पित भावना बघून मी त्यांना 25 वर्ष शब्द दिलाय की मी 25 वर्ष या सावंतवाडीमध्ये दरवर्षी नवीन विषय देत राहील. हे 7वं वर्ष. साधारणतः मी शब्द असं कोणाला देत नाही 25 वर्ष सलग. पण समर्पित भावना म्हणून दक्षिण दिग्विजय विचार कुठून आला? महाराजांच्या मनात. तुमचा आमचा तो प्रसंग आहे. इथं आमचं आकाश, आमची भूमी, आमचा समुद्र, आमचा ध्वज, आमचा झेंडा भगवा, आमचं चलन. हे तत्व निर्माण झालं. त्या तत्वाचं नाव होतं सार्वभौमत्व, द सोवेरियन स्टेट. ते राज्याभिषेक दिनांक 6 जून 1674. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिमहान शके 1596 आनंदनाम संवत्सर. 10,000 पाहुण्या रावण्यांची गर्दी किल्ले रायगडावरती झाली. इंग्रज आले, डच आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले. हे सगळे आले. देश विदेशातील राजे रजवाडे आहेत. जे स्वप्न आऊसाहेबांनी बघितलं होतं की माझा शिवबा सिंहासनाधीश्वर व्हावा.
किती भाग्यवान ती माता, पुत्र आईचं स्वप्न पूर्ण करतोय. केवढा विलक्षण आनंद त्या जिजाऊला त्या सोहळ्याचा झाला असेल. शिवराज्याभिषेक सोहळा केवळ छत्रपतींच्या आयुष्यातली नाही तर महाराष्ट्राच्या नव्हे हिंदुस्थानाच्या इतिहासातली एक अद्वितीय घटना आहे. सार्वभौमत्व आणि गागाभट्ट आलेले. विचार करा, राज्याभिषेक झाला, तख्ताधीश्वर छत्रपती झाले. मोगली तख्ताच्या समोर एकच तख्त उभं राहिलं, त्याचं नाव हिंदवी स्वराज्य किल्ले रायगडावरती. सोपं नाहीये. औरंग्याच्या समोर उभं राहण्याची हिंमत कोणाची नव्हती. डोळ्यात डोळे घालून बोलण्याची तर नाहीच नाही, तख्त उभं करणं लांबची गोष्ट आहे. अशा वातावरणामध्ये एक हिंदवी स्वराज्याचा तख्त किल्ले रायगडावरती निर्माण झाला. आणि राज्याभिषेक झाल्यानंतर क्षत्रियांनी दिग्विजय करावा अशी परंपरा हिंदुस्थानची, अशी परंपरा भारत देशाची. आणि म्हणून प्रभू रामचंद्राने जसा दिग्विजय केला, महाराजांच्या मनात क्षात्रतेज, रायगडावरती राज्याभिषेक झाला, आता दिग्विजय करावा. योगायोग हा विचार मनात. खरं तर साताराच्या किल्ल्यावर महाराज 3 महिने आजारी आहेत. 3 महिने. 1676 मधलं बोलतोय मी, जानेवारी ते मार्च. त्या काळात वेगवेगळ्या अफवा उठल्या. म्हणजे महाराज म्हणजे विषबाधा, वेगवेगळ्या अफवा उठल्या. त्यातनं महाराज सावरलेत, आराम केला. आणि विचार मनात सुरू आहे की दिग्विजय करायचा. तितक्यात दक्षिणेतनं रघुनाथ पंत हनुमंते आलेत रायगडावरती. बघा योगायोग कसा असतो. आपण म्हणतो ना, सगळ्या गोष्टी कशा घडून येतात. रघुनाथ पंत हनुमंते कोण? नारोद त्रिमल हनुमंते नावाचे एक पंडित शहाजी राजांच्या दरबारामध्ये बंगळुरूमध्ये. या नारोद त्रिमल पंडितांना 2 मुलं, एक जनार्दन पंत पंडित आणि रघुनाथ पंत हनुमंते. पंडित किंवा हनुमंते आडनाव आहे. हे रघुनाथ पंत हनुमंते व्यंकोजी राजाकडे होते, पण काही मतभेद झाले आणि मग ते आले कुतुबशहाकडे. कुतुबशहाचा सरदार आहे, त्याचं नाव आहे, म्हणजे ज्याला आपण थिंक टँक म्हणू, मादन्ना आणि अकन्ना. मादन्नाला सांगितलं, बघा ठिणगी कशी टाकली जाते. सांगितलं की मोगलांच्या विरोधात इकडचं अलायन्स, मुद्दाम इंग्लिश शब्द वापरतो कारण नवीन स्टुडंट आहेत, त्यांना विषय पोचवायचा आहे. मी मराठीचाच 8 तास धरेल असं काही नाही, मधून मधून मी इंग्रजी शब्द वापरेल, कारण शिवचरित्र मला त्यांच्यामध्ये विनवायचं आहे. बिग अलायन्स कोणाच्या विरोधात? उत्तर भारताच्या विरोधात, म्हणजे मोगलांच्या विरोधात. बिग अलायन्स कोणाकोणाचं? इकडे कुतुबशाह. बघा राजकारण आहे, डिप्लोमसी आहे. शिवाजी महाराज बघा, इथून तो रघुनाथ पंत हनुमंते महाराजांकडे आला आणि महाराजांना सांगितलं की इथं कन्व्हिन्स केलंय त्यांनी, इकडे कन्व्हिन्स केलंय कोणाला? कुतुबशहाला, की हे काम शिवाजी राजा करेल, तुम्ही मदत करायची. कुतुबशहाला बरं वाटलं की मोगली मुस्लिम सत्ताच्या विरुद्ध मी तोफेच्या तोंडी जाण्यापेक्षा आदिलशाहीने मोगलाच्या विरोधात एक हिंदू राजा जात असेल तर आपण बाहेरून पाठिंबा देऊ. राजकारण बघा, दक्षिण दिग्विजय असाच नाही घडला. तुम्हाला पार्श्वभूमी सांगावी लागेल का, व्हाय. आणि मग कुतुबशहाने परवानगी दिली. रघुनाथ पंत हनुमंते शिवाजी महाराजांकडे आला. शिवाजी महाराजाला सांगितली कल्पना आणि महाराजांच्या मनात तर अगोदरच चालू होतं. आता हेतू काय? महाराजांचे दक्षिण दिग्विजयाच्या मागचे हेतू काय होते? पहिला हेतू होता, वेगवेगळे इतिहासकार सांगतात, पहिला हेतू होता की राज्याभिषेकाचा खर्च वसूल करायचा. आजच्यासारखं जागतिक बँक नव्हती कर्ज द्यायला, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड नव्हते ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी द्यायला, राईट ऑफ करायला रिझर्व्ह बँक नव्हती. त्या काळात असा नियम होता की परमुलखावरती स्वारी करून तो खर्च वसूल करायचा. म्हणजे तत्कालीन राज्य व्यवस्थेत नीतीशास्त्राला अनुकूल असलेलं तत्व होतं.
मग राज्याभिषेकाचा खर्च किती झाला? सभासद बकर सांगते 1,42,00,000 होन. समकालीन पुरावा 1,42,00,000 होन. एक होन म्हणजे 3.25 ग्रामचं गोल्ड कॉईन. आता 1,42,00,000 होन. घरी जाऊन कॅल्क्युलेटरचा वापर करा. नाही, मॅथमॅटिक्स सुद्धा नाही कळत. बरं, हे खर्च काही ठिकाणी करावे लागतात बरं का. हिंदुस्थानाला जगाला दाखवण्यासाठी की मोगली तख्तांच्या समोर एक तख्त अभिषेक वेदोक्त मंत्रोच्चारामध्ये अभिषेक होऊन विधियुक्त एक राजा एक तख्त निर्माण झालंय हे दाखवण्यासाठी इट वॉज द ग्रँड सेरेमनी. काही कार्यक्रम दाखवावे लागतात. आज आपण दाखवतो ना, कर्ज वगैरे कडू दाखवतो आपण. ग्रँड सेरेमनी शिवाजी महाराजांच्या काळात तर हे दाखवायचं होतं, गरज होती. सगळ्या तख्तांच्या समोर एक तख्त उभं राहील. हा खर्च वसूल करण्यासाठीची मोहीम असं काही इतिहासकारांचं मत. त्यातली त्यात सर जदुनाथ सरकार ज्यांनी शिवाजी महाराजांवरती 2 चांगले इंग्रजी ग्रंथ लिहिले, शिवाजी अँड हिज टाइम्स अँड हाऊस ऑफ शिवाजी असे 2 ग्रंथ आहेत. जमल्यास वाचा. सर जदुनाथ सरकार, ही वॉज अ बेंगॉली हिस्टोरियन, त्यांनी लिहिले. सभासद बखर म्हणते, कृष्णाजी अनंत सभासद. ती काय म्हणते? 2 पुत्रांसाठी 2 राज्य निर्माण करण्यासाठी दक्षिण दिग्विजय मोहीम होते. आता आपण नाही करत की आपल्याला 2 मुलं असतील तर 4 प्लॉट इकडे घेऊ, 4 प्लॉट तिकडे घेऊ, सारखेच बंगले तयार करू, सारखेच फ्लॅट घेऊ, 2 पुत्र आहेत. आपण आजही विचार करतो ना, संपत्ती इक्वल. तसं राजाराम आणि संभाजी असे 2 पुत्र आहेत. पिता म्हणून त्यांच्या दृष्टिकोनातनं विचार बरोबर आहे की आपण दक्षिणेकडचं राज्य आहे ते संभाजी राजाला देऊ, कारण तो शौर्यवान आहे. राजाराम वय कमी आहे, त्याला इथलं प्रस्थापित राज्य देऊ महाराष्ट्रातला. पित्याच्या मनातला विचार सभासद बखरीनुसार सांगतोय. वेगवेगळे तर्क. डॉक्टर बी मुद्दाचारी नावाचे एक इतिहासकार होऊन गेले. त्यांनी एक पुस्तक लिहिलं, ग्रंथ लिहिला, मराठा अँड मैसूर रिलेशन इन 17th century. डॉक्टर बी मुद्दाचारी. ते काय म्हणतात, फार महत्वाचं आहे. ते म्हणतात की शहाजी राजांचं राज्य होतं बंगळुरामध्ये, आदिलशाहीच्या वतीनं. बंगळूर आजचं बंगळूर नाही, त्या काळात मोठा सुभा होता. आणि शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी भोसले तंजावरला. खरं तर बंगळुरातनं राजधानी तंजावरला स्थलांतरित करायला नाही पाहिजे होती, चूक झाली. व्यंकोजी राजांनी बंगळुरातनं राजधानी तंजावरला स्थलांतरित केली आणि तिथं घात झाला. उत्तर कर्नाटकामधील नायक लोक उठून बसले. आपण म्हणतो ना की राज्य पलीकडे गेले तर मग ते नायक लोक वरचढ व्हायला लागले. आणि म्हणून महाराजांनी आपल्या वडिलांनी निर्माण केलेलं राज्य आपल्या सावत्र भावाकडनं राखल्या जात नाही, म्हणून दक्षिण दिग्विजयाचा अनेक कारण वेगवेगळ्या इतिहासकारांनी सांगितले. अजून एक इतिहासकार सांगतात की शहाजी राजांनी जे राज्य निर्माण केलं त्या संपत्तीतील वाटा मागण्यासाठी, शेवटी 2 पुत्र आहेत शहाजी राजांचे, त्या संपत्तीतील वाटा मागण्यासाठी असे वेगवेगळे तर्क वितर्क, वेगवेगळे थिअरीज, हे पट्टा डिफरंट थिअरीज इतिहासकारांनी, हिस्टोरियननी मांडल्या. हेतू कळले? दिग्विजयाला महाराज का निघताय? बघा, महाराज निघाले. आज तर आम्ही खूपच भाग्यवान की येताना आम्ही महाराज जिथे आले तिथूनच आलो. ते म्हणजे तुमच्या पलीकडे, डोंगराच्या पलीकडे. तुम्ही जर पायी निघाला तर अवघे 3 तास लागतात. कुठे हो? पाटगाव, मौनी बाबांचा तो मठ, संजीवन समाधी. महाराज तिथूनच निघाले दक्षिण दिग्विजयाला. तिथं आलेत, मौनी बाबांचं दर्शन घेतलं.
आशीर्वाद दिला. तथास्तु. महाराज तिथून निघाले, तुमच्याच भूमीतनं. बरं काय, दक्षिण दिग्विजयाची सुरुवात तुमच्या भूमीतनं झाली, तुमच्या बाजूनं झाली. आशीर्वाद इथं मिळालेत, या भूमीचे आशीर्वाद मिळालेत. महाराज तिथून निघाले. डावपेच 50,000 सैन्य, 20,000 घोडदळ आणि 30,000 पायदळ. विचार करा, 50,000, 20,000 घोडे, 30,000 पायदळ, भगवे झेंडे. मराठ्यांचा तांडव कैसा झाला असेल. दस्तूर खुद्द शिवछत्रपती आहेत. मराठ्यांचे सरसेनानी नाव होतं हंबीरराव मोहिते, आनंदराव मकाजी आहेत, धनाजीराव जाधव आहेत, सूर्याजी मालुसरे आहेत, मानाजी मोरे आहेत, रघुनाथ पंडित आहेत, जनार्दन पंडित आहेत, बाबाजी ढमढेरे आहेत. हे वेगवेगळे बलाढ्य सरदार महाराजांच्या संगतीने. यशाजी कंक आहेत. एक नाही, मोठमोठे बलाढ्य सरदार. 20,000 घोडदार, 30,000 पायदळ, 50,000. काय दिसत असेल ते चित्र. निघाले. महाराजांनी आदेश दिला हंबीरराव मोहित्यांना, तिकडे चाललोय आपण, कोप्पळ मारा. कोप्पळ म्हणजे दक्षिणेतलं महत्वाचं ठाणं. कोप्पळचा किल्लेदार हुसैन खान मियानानी अब्दुल रहीम. आता हंबीरराव मोहिते शेवटी ते 10,000 विशेष फौज घेऊन निघाले. कोप्पळचं युद्ध झालं, अब्दुल रहीम ठार केला आणि हुसैन खान मियाना कैद करून टाकला. कोप्पळ मराठ्यांच्या ताब्यात आला. पहिला दक्षिण दिग्विजयाचा शुभारंभ किल्ले कोप्पळ पासून झाला. जानेवारी 1677. शुभारंभ. मराठ्यांचा तांडव सुरू झाला जानेवारी 1677ला. नियतीनं कौल दिला. पहिला कोप्पळ किल्ला मराठ्यांच्या ताब्यात. काय झालं असेल बघता बघता दक्षिणात्य राजे रजवाडे नायक लोक घाबरले. छत्रपती आले, मराठे आले. इम्पॅक्ट होतो ना, इम्पॅक्ट. मुद्दाम मी इंग्लिश शब्द वापरतोय. ह्यूज इम्पॅक्ट होतो. एक हारलं की. कोप्पळ हारलं, एक किल्लेदार ठार, दुसरा कैद. मराठी निघाले. निरोप धाडला. रघुनाथ पंत हनुमंतीने अगोदरच बाजू वातावरण निर्मिती केली होती. मग आता काय उरलं. कुतुबशहाच्या कानावर गेली बातमी, मराठ्यांनी कोप्पळ जिंकलं. कुतुबशहा तर मुद्दाम इंग्लिश शब्द वापरतो, रिसीव्ह करायला निघाला. इट वॉज अगेन्स्ट द प्रोटोकॉल. सामान्यतः परराष्ट्र मंत्री, आजही बघा आपले पंतप्रधान कुठल्या देशावर जात असतील तर विमानतळावरती त्या देशाचा पंतप्रधान येत नसतो. काही सन्मानाने अपवाद घडले हे मात्र खरं. त्यासाठी कर्तृत्व लागतं आणि असंच कर्तृत्व शिवछत्रपतींच्या बाबतीत घडलं. शिवछत्रपती भागानगर म्हणजे आजचा हैदराबाद, महाराज तिकडून निघाले कोप्पळ जिंकल्याने. हा सगळा सेना सागर घेऊन. कुतुबशहा महाराजांना घ्यायला स्वागतासाठी, टू रिसीव्ह शिवछत्रपती, वेशीपर्यंत निघणार ही बातमी महाराजांना लागली. महाराजांनी निरोप पाठवला, आपण थोरल्या भावाप्रमाणे आपण येऊ नका. ही वॉज अ डिप्लोमॅट. शिवछत्रपतींचे धोरणं बघा, काय काय भाषा आहे. प्रत्येक वेळी तलवार नाही चालवली. प्रसंगाला तेव्हा तलवार चालवली, प्रसंगाला तेव्हा लेखणी चालवले. जैसा प्रसंगाला तेव्हा वाणी चालवली. तीनही शस्त्रांचा अचूक वापर करणारा हिंदुस्थानाच्या इतिहासातला उत्तम प्रशासक आणि उत्तम योद्धा छत्रपती शिवाजी महाराज. तीनही शस्त्रांचा अचूक वापर. सांगितलं आपण थोरल्या भावाप्रमाणे. डिप्लोमसी म्हणतात याला. आणि सभासद बकरीमधलं वर्णन नाही, माझ्या मनाचं मी काही सांगत नाही. माझे संदर्भ असतात. माझं व्याख्यान केवळ कादंबरीवर अवलंबून नसतं आणि एसीत बसून अभ्यास करून मी व्याख्यान देतच नाही. ऊन वारा पावसात साल्लेर मुल्लेर पासून ते वेल्लोर चिंजीपर्यंत गडकोट भ्रमंती करणारा मी दुर्ग भ्रमंतीकार आहे. त्यामुळे माझी अधिकारवाणी आहे. सांगण्यातला जो विश्वास आहे, आचरण करता शिवभक्त आहे.
महाराज व्यसनमुक्त होते, मीही व्यसनमुक्त आहे. म्हणून लोकांना सांगतो, शिवछत्रपतींची व्यसनमुक्ती आचरण करा. आचरण करते झालं पाहिजे, फार महत्वाचं. बघा, कृष्णाजी अनंत सभासदांनी बखर लिहिली, आजही उपलब्ध आहे, सभासद बखर. ही वॉज अ कंटेम्पररी. शिवाजी महाराजांना बघितलेला, ही वॉज अ कंटेम्पररी अँड आय विटनेस ऑफ मोस्ट ऑफ द इव्हेंट्स ऑफ शिवछत्रपती. त्यामुळे त्यांनी लिहिलेलं समकालीन आहे. काय लिहिलं माहितीये का? लाखो करोडो शब्द वापरला हो त्यांनी, कोट्यानकोटी. म्हणजे त्या भागानगरमध्ये शिवाजी राजांना बघण्यासाठी तुडुंब गर्दी झाली. कुतुबशहाने आदेश दिला की निशानं, पतके, गुढ्या, तोरणी उभा केली. म्हणजे पूर्ण शहर सज्ज झालंय शिवाजी महाराजांचं स्वागत करायला. कुंकुम केशराचे सडे टाकिले, शस्त्र सुभासिनी राजियांना ओवाळण्यासाठी भागानगरच्या रस्त्यावरती होत्या. तुडुंब गर्दी झाली, दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली विजेत्या राजाला बघण्यासाठी. आता मुद्दाम मी इंग्लिश शब्द वापरतोय. ही वॉज अ सेलिब्रिटी. ही वॉज अ सेलिब्रिटी. आज आपण एखादा सेलिब्रिटी आलेल तर सेल्फी वगैरे घेतो की, विदाउट व्हॉट्सॲप, विदाउट इन्स्टा, विदाउट फेसबुक. कसं कळलं असेल हो शिवाजीराजांचे ते पराक्रम त्या रयतेला, भागानगरच्या. आणि ती रयत एका यशस्वी योद्ध्याला बघण्यासाठी तुडुंब गर्दी करावी. क्रेज काय असावी आपल्या राजाची. महाराष्ट्राच्या पुरतं नाही, सगळीकडे असंच आपला राजा गाजून गेलाय. अख्खं भागानगर महाराजांना स्वागत करण्यासाठी. जवळपास महाराज 1 महिना मुक्कामी राहिले. 1 महिना. काही ग्रंथामध्ये 3 आठवडे, काही ग्रंथामध्ये 4 आठवडे. विचार करा, 1 महिन्यामध्ये काय काय बातचीत. अबू हसन कुतुबशाह, त्या काळातला कुतुबशाह, त्या भागानगरचा. काय ठरलंय बघा, डिप्लोमसी काय असते हो. शेजाऱ्याच्या काठीनं साप मारणं याला म्हणतात. महाराजांनी काय डिप्लोमसी केली आहे की इथून पुढे मी जे जे जिंकणार तामिळनाडूच्या शेवटच्या टोकापर्यंत, जे माझ्या वडिलांचं स्वराज्य होतं, जहागिरीमधलं राज्य होतं, मनसपावणे काय ते मी घेणार. आणि जे नवीन ते कुतुबशहाला देणार. नगद रोख मराठे घेणार. वाटणी ठरली. कारण काय होतं की क्रिस्टल क्लिअर पाहिजे बरं का. हे इंग्लिश आम्हाला पटकन कळतं की जे काही देवाणघेवाण आहे तह ठरला, क्रिस्टल क्लिअर पाहिजे. तुम्ही हे घ्या, ते घ्या, ओके. आणि अजून महाराजांनी केलं की मराठ्यांकडे तोफखाना नव्हता, पैसे नव्हते. कुठं पैसे आहेत आपल्याकडे. मग कुतुबशहाला सांगितलं की दररोजचे 3000 होऊन पर डे युद्धाचा अलाउन्स मराठ्यांना द्यावा. बघा. आणि 5000 राखीव फौज विथ आर्टिलरी, तोफखानाही त्याचाच. त्याला म्हणतात शेजाऱ्याच्या काठीने साप मारणे. मुलूक त्याचा, सैन्य त्याचं. काय डिप्लोमसी आहे शिवछत्रपतींची. ते 5000 सैन्य, त्याचा तोफखाना, 3000 होऊन पर. सोपं आहे का? 50,000च्या फौजला चारा किती लागेल? 20,000 घोड्याला. करा कॅल्क्युलेशन इंटू 200. करा ना कॅल्क्युलेशन. राशन किती लागेल? सोपं आहे. हा पैसा कुठून आणायचा? असं. हे एखादं युद्ध करणं सोपं नाही. महाराज निघालेत, हे सगळं घेतलं, त्याचंही सैन्य घेतलं, ठरलं. आणि काय ठरलं माहितीये का? आपण मोगलांच्या विरुद्ध येतो. बघा काय डावपेच आहे. महायुतीचे प्रयोग काय आजचे नाही आहेत. बिग अलायन्स. आणि महाराज तेव्हा एक शब्द वापरलाय, दख्खनची मसलत. द वर्ड यूज बाय शिवछत्रपती. दख्खनची मसलत मीन्स वी आर द सदन. आपण दक्षिण भारतीय आहोत, वी आर द सदन. आणि आपण उत्तर भारताच्या विरोधात म्हणजे मोगलांच्या विरोधात एक हो. बघा, कुतुबशाह, आदिलशाही आणि शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य एक झालं
तर मोगलांना मोठा तडाखा होता ना, मतभेद गाळून टाकायचे असतात, शत्रूचा शत्रू तो मित्र. महाराजांनी डिप्लोमसी केली आणि निघालेत महाराज. मी भागानगरमधून निघाल्यानंतरचा वृत्तांत सांगतोय. मार्चपर्यंत महाराज तिथे आहेत. दिनांक 7 एप्रिल 1677 महाराज श्रीशैल मल्लिकार्जुनच्या चरणी आहेत. शिवाचा आणि शिवाचा मिलाप, दोन शिवतत्व एकत्र येत आहेत. 91 कलमी बकरीमध्ये फार जबरदस्त लिहिलंय, समकालीन तर लिहिलंय. 91 कलमी बकरीमध्ये शिवाजी महाराज श्रीशैल मल्लिकार्जुनच्या चरणी नतमस्तक झाले. 7 एप्रिल 1677 तो दिवस. शंभू महादेवाच्या समोर शिवाजीराजे बसले. मध्यस्थ कुणी नाहीये. जीवात्मा आणि परमात्माचा संयोग झाला. ईश्वर आणि भक्त एक झाले. भक्ताचा संवाद प्रत्यक्ष ईश्वराशी सुरू झाला. तादात्म्य पावला. भक्तीचा प्रमोच्च आनंद. जीवात्मा परमात्मांचा तो संयोग होता. दोन शिवतत्व एकत्र झाले आणि क्षणभरात महाराजांना असं वाटलं की कमरेची तलवार काढावी आणि आपलं शिरकमाल शंभू महादेवाच्या चरणी अर्पण करावं. पण क्षणात महाराज सावरले यासाठी की आपला क्षात्र धर्म आहे, आपण दक्षिण दिग्विजयासाठी निघालो. पण क्षणभरासाठी तो विचार येणं म्हणजे ईश्वर आणि भक्त यांचा मिलाप किती परमोच्च उच्च कोटीवरती असला पाहिजे. आध्यात्मिक लोकांना हे कळू शकतं. रावण कितीही दुष्ट असेल पण रावणासारखा शिवभक्त कुणी झाला नाही. सीता अपहरण त्याची एकच चूक, पण त्याच्यासारखा शिवभक्त कुणी झाला नाही. रावणाच्या कथा सांगत असताना त्याची 10 शिरकमल होती. त्यापैकी शंभू महादेवाला प्रसन्न करण्यासाठी 9 शिरकमल तलवारींनी शंभू महादेवाच्या चरणी अर्पण केली आणि 10वं शिरकमल अर्पण करणार इतक्यात साक्षात शंकर भगवान प्रकटले आणि तो वर दिला. मी सांगायला अभिमान वाटतो की या जगाच्या पाठीवर शंभू महादेवाच्या चरणी शिरकमल अर्पण करण्याची इच्छा निर्माण होणारे रावणाच्या नंतर एकमेव शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराज. श्री गणेश घाट बांधलाय तिथे. इट वॉज कन्स्ट्रक्टेड बाय शिवछत्रपती. गणेश घाट जो बांधलाय महाराजांनी तिथे बांधलाय. धर्मशाळा काढली. मठाच्या रक्षणासाठी 300 सैनिक दिलेत. खरं सांगू, धर्मरक्षणासाठी 300 सैनिकांची फौज ठेवणारा हा धार्मिक राजा. धर्माचं मंदिराचं रक्षण करताना 300 सैनिक हुतात्मे झाले. ते सैनिक कोण होते हे इतिहासाला ठाऊक नाही हो. राजाने सांगावं आणि तळहातावरती शिर घेऊन लढावं हे महाराष्ट्राला माहिती होतं. 300 सैनिक त्या धर्मस्थळाचं रक्षण करताना धर्मासाठी हुतात्मे झाले त्याची एकही नोंद नाहीये. काय असतं धर्मरक्षण? महाराज तिथून निघाले. खरं तर श्रीशैलचं दर्शन घ्यायच्या अगोदर ती कृष्णा नदीच्या संगमावरती महाराजांनी स्नान करून, काय वर्णन आहे त्याचं. तिथून महाराज कडप्पा या गावी आले. 5 लाख होऊन तिथल्या नायकांनी खंडणी दिली महाराजांना. नको युद्ध, घेऊन टाक. मराठ्यांनी देऊन टाकले 5 लाख. महाराज कडप्पा मारलं. म्हणजे आपण लढाईच्या अगोदर शरणीला म्हणतो ना, दहशत, मराठी दहशत. आणि 5 लाख खंडणी तिथं मिळाली मराठ्यांना. युद्ध खर्च पुढचा निघाला. कडप्पावरनं महाराज तिरुपतीला आलेत. दिनांक 5 मे 1677 नोंद आहे. तिरुपतीला दर्शन घेतला आणि 420 होन महाराजांनी वर्षासन म्हणजे पर इयर, आजच्या भाषेत पर ॲनम. युथला कळतं आमच्या. 420 पैकी 360 होन, एक होन म्हणजे मागाशी सांगितलं 2.25 ग्रामचं सोन्याचं नाणं. 360 होन हे फक्त अन्न छत्रासाठी महाराजांनी तिरुपतीला दिले. टिल इट इज गोइंग ऑन, अजूनही चालू आहे. विचार करा,
म्हणजे महाराज अन्नदान तिथे त्यासाठी 360 म्हणून महाराज दिलेत तिथे आणि पुढे निघालेत महाराज. तिरुपतीवरनं आले. महाराजांच्या आयुष्यातला दक्षिण दिग्विजयाचा आध्यात्मिक प्रवास पण कळला पाहिजे तुम्हाला. कारण युद्ध करत असताना धर्मरक्षण सुद्धा महाराजांनी दक्षिण भारतातील हिंदूंना एक दिलासा दिला. फार महत्वाचा हा विश्वास, तुम्ही एकटे नाही आहात, हिंदू धर्माचं रक्षण करता महाराष्ट्रातून इकडे आला आहे. हा विश्वास तमिळी, तेलुगू, आंध्रमधील रयतेला छत्रपतींनी दिला आहे. हे सोपं नाहीये. तिथून महाराज निघालेत चेन्नईला. खरं तर हा प्रवास एक फोर्ट आहे, मगाशी दाखवलं ना सेंट जॉर्ज फोर्ट, छोटा आहे. आता तर किल्ला कसा आहे, त्या शहरामध्ये चेन्नईमध्ये एवढा एवढा, पण त्या काळात तो किल्ला चेन्नई एवढं विस्तारित, त्या काळातलं मद्रास विस्तारित नव्हतं. सेंट जॉर्ज फोर्टमध्ये महाराजांनी मुक्काम केलाय. नोंद आहे, दिनांक 9 मेचं पत्र सापडलं. महादूजी पंतुलू नावाच्या एका वकिलाला महाराजांनी पत्र घेऊन पाठवलं इंग्रजांकडे. आणि स्ट्रिनश्याम नावाचा अधिकारी आहे तिथे. स्ट्रिनश्याम नावाचा अधिकारी आहे. तो सुरतेवरती महाराजांनी जेव्हा आक्रमण केलं होतं तेव्हा हा अधिकारी तिथं होता, पोस्टेड. ही वॉज अपॉइंटेड, तिथे होता. त्यामुळे छत्रपतींचा झंझावात त्याला माहिती होता. महाराजांनी सुरतेवरती आक्रमण केलं होतं 6 जानेवारी ते 10 जानेवारी 1664 ला. आणि दुसरं आक्रमण झालं ते 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 1670 ला. पण पहिल्या आक्रमणाच्या वेळेस हा स्ट्रिनश्याम तिथे अधिकारी होता सुरतला. आणि योगावर त्याची पोस्टिंग पुन्हा चेन्नईमध्ये, मद्रासमध्ये, सेंट जॉर्ज. त्याला कळलं की महाराज येत आहेत. मुक्कामाची व्यवस्था मराठ्यांची सेंट जॉर्ज फोर्टमध्ये. ते पत्र सापडलंय 9 मेचं. विचार करा, तिथून महाराज यादी दिली आहे, हे वस्तू मिळतील का आणि त्याच्या किमती काय. छत्रपतींचं तत्व बघा, मोफत घ्यायचं नाही. रयतेच्या भाजीच्या देटाला हात लावायचा नाही. ती रयत महाराष्ट्रातली असो की तमिळी असो. शिवतत्व तिथं महाराजांनी याच्या किमती हे म्हणजे लिस्ट ऑफ आपण गुड्स म्हणू ना, काय काय, त्यात महाराजांनी विषबाधेवरती उतारा असलेली औषधी इंग्रजांकडे घेतल्याची नोंद आहे. म्हणजे अँटीटोड, ज्याला पॉयझनच्या विरुद्ध काम करणारा. बघा, शिवछत्रपती तुम्हाला एका व्याख्यानात कळणार नाही. मायक्रो ऑब्झर्वेशन महाराजांचं काय. महाराज मुक्कामी आहेत सेंट जॉर्ज फोर्टला चेन्नईमध्ये. आणि तिथून पेड्डापोलम नावाचं एक मद्रास किनारा आहे. त्या पेड्डापोलमला महाराज आलेत आणि तिथून बोलणाऱ्याला वाटतं की माझं कोणी ऐकतच नाही, मांजरीसारखं डोळे मिटून पीठ. मला डिस्टर्ब होतो, लोकांना होतो, नाही बोलायचं. एक लक्षात घ्या, पेड्डापोलम नावाचं मद्रासच्या किनाऱ्यावरती तिथं महाराज आहेत त्या दरम्यान मे मध्ये 1677 ला. आणि महाराजांच्या लक्षात आलं किल्ले जिंजीवरती नासिर मोहम्मद खान नावाचा किल्लेदार आहे. हा नासिर मोहम्मद खान आदिलशाही सरदार खवास खानाचा भाऊ आहे. बघा, शत्रूच्या मुलखामध्ये किंवा शत्रूच्या राजधानीत पडलेली फूट याचा अचूक वापर महाराजांनी करून घेतला. आदिलशाही दरबारीत 2 उभी फूट पडली. दक्षिणेतील सरदार विरुद्ध पठाणी सरदार, म्हणजे मुस्लिम मध्ये 2. जसं वेगवेगळे ट्रेंड असतात ना, तसं त्या आदिलशाहीमध्ये दक्षिणेतील मुसलमान त्यांचा वेगळा गट, तो होता खवास खानाच्या नेतृत्वात. आणि दुसरा गट होता बहलोल खान, तो पठाणांचा नेता. म्हणजे उभी फूट पडली, त्या खवास खानाचा भर दरबारात खून झाला. बघा, एका सरदाराने दुसऱ्या सरदाराला स्वतःच्याच दरबारात मारलं. बहलोल खान वजीर बनला. बरोबर महाराजांनी या दुहीचा फायदा घेतला. याला म्हणतात पॉलिटिक्स, डिप्लोमास. महाराजांनी बरोबर फायदा घेतलाय. हा खवास खानाचा भाऊ जिंजीचा किल्लेदार. आदिलशाही विजापुरात वातावरण वेगळे. इथे दक्षिणेतल्या सरदारांचं पतन झालंय आणि पठाणी सरदार बहलोल खान आणि त्याचे सगळे समर्थक वजीर बनले. ही बातमी गेली तिथपर्यंत, त्या जिंजीच्या किल्लेदारापर्यंत. महाराजांनी 5000 घोडदळ पाठवला.
त्या पेट्या बोला मोरना. स्वतः महाराज कसे जाणार? जा तुम्ही करून एक छोटं काम आहे. दस्तूरखुद्द छत्रपती थोडी जाणार प्रत्येक ठिकाणी पाठवलं. हो मराठे आले म्हणताच त्या नासिर मोहम्मद खानाने किल्ला ताब्यात दिला. रक्तपात नाही. बातमी कळली महाराज आले तिथे. सरदाराने किल्ला जिंकला. दिनांक 13 मे 1677 महाराज किल्ले जिंजीच्या तिथे आहेत. काय केलं महाराजांनी? निरीक्षण केलं. काय किल्ला आहे होतो? जाऊन बघा. तटबंदी महाराजांनी बांधून घेतली आणि जवळपास काही ठिकाणी शत्रू चढू शकत होता तिथे बुरुज बांधली, डागडुजी केली, किल्ला भक्कम केला जिंजीचा. त्या काळातले 3 किल्ल्यांचा समुदाय होता. उजव्या हाताला कृष्णगिरी, मध्यभागी राजगिरी आणि डाव्या हाताला चंद्रगिरी. 3 किल्ल्यांचा समुदाय. एक तटबंदी महाराजांनी बांधली. एवढी मोठी तटबंदी की आज 4-5 गाड्या झाल्यात त्या तटबंदीवर. आणि नंतर खंदक. मला एक जणांनी सहज विचारलं की जसं प्रोटेक्शनसाठी वॉल ऑफ चायना, द लॉंगेस्ट अँड बिगेस्ट वॉल ऑफ चायना, तसं द वॉल ऑफ मराठा छत्रपतींनी बांधलेली आहे 3 किल्ल्यानं. अहो हे बांधकाम चालू असताना फ्रेंच वखारीचा प्रमुख फ्रान्सिस मार्टिनला कळलं की शिवाजी राजा नावाचा दक्षिणेतला राजा इथं आलाय आणि तटबंदी एवढी मजबूत बांधतोय. त्याने लिहून ठेवलं. मार्टिन्स डायरी नावाची डायरी आहे बरं का. त्याच्यामुळे महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाचा इतिवृत्तांत, आय विटनेस, मिनिट टू मिनिट आज परफेक्ट सांगू शकतो आपण. का तर मार्टिननी सगळ्या हालचाली. इंग्रजांना फ्रेंच लोकांना सवय खूप चांगली होती लिहायची. हेनरी ऑक्झेंडेन जर नसताना शिवराज्याभिषेकाला तर महाराजांचं वजनच कळलं नसतं आपल्याला. एका पारड्यात महाराज बसले, दुसऱ्या पारड्यामध्ये 17,500 होऊन नाणे लागले आणि पारडं समतल झालं. त्याच्यावरनं महाराजांचं वजन. ती हेनरीज डायरी इंडिया ऑफिस लायब्ररी लंडनमध्ये आजही आहे. ही वॉज अ आय विटनेस ऑफ शिवछत्रपती ॲट कोरोनेशन सेरेमनी. म्हणजे इंग्रज, डच, पोर्तुगीज बारकावे लिहायचे. मार्टिन्स डायरी आहे. तो मार्टिन म्हणतो की तटबंदी हा राजा असं बांधतोय जसं काही जगाच्या विरुद्ध लढाईची पूर्वतयारी करतोय. काय मार्टिनचं मूल्यमापन आहे, व्हिजनरी मूल्यमापन आहे. आणि महाराजांनी तटबंदी बांधली. किल्ल्याचा किल्लेदार नेमला. त्याचं नाव होतं रायाजी नलगे. पहिला किल्लेदार जिंजीचा, मराठ्यांचा किल्लेदार. रायाजी नलगेला किल्लेदार नेमले. सबनीस नेमले. विठ्ठल पिलदेव आत्रे जिंजीच्या प्रांताचे प्रमुख नेमले. आणि अजून एक मराठी नाव आहे. त्याचं नाव आहे रुद्राजी साळवी. आगरी कोळी असलेला तो बांधव त्या जिंजी किल्ल्याचा एक महत्वाचा सरदार म्हणून महाराजांनी नेमलाय. त्याचं नाव रुद्राजी साळवी. कोकणात भूमिपुत्र आहेत साळवी. विचार करा, जिंजी पर्यंत महाराजांनी ती सोय लावली. किल्लेदार नेमले. मराठ्यांच्या दारात जिंजी आला आणि महाराज निघालेत पुढं. निघत असताना चेन्नईमध्ये एक मंदिर आहे. मगाशी मी दाखवलं ते. कालिकंबल जागृत देवी आहे. कालिका अंबल असं नाव आहे. कालिका अंबल म्हणून शब्दसंधी होतो कालिकंबल. कालिकंबल तिथे लोकभाषेत कालिका अंबल. आपण कालिका देव म्हणतो. कालिका अंबल चेन्नईच्या भर बाजारपेठेत. आम्ही मुद्दाम बघायला गेलो होतो. मला वाटते 15 तारखेला आम्ही चेन्नईमध्ये होतो. 2017चे बोलतोय मी. आणि आम्हाला एवढंच माहिती होतं की त्या गोपुरावरती शिवाजी महाराजांचं मूर्ती आहे. आणि अजून एक आहे. खरं 2 मूर्ती बघताना आम्हाला अजून 2 सापडल्या. आणि आमची मुले एवढे आनंदित झाले, सर अजून एक तिथे, अजून एक तिथे आहे. म्हणजे गोपूर म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, दक्षिण भारतामध्ये असं शिखर असतं आणि त्याच्यावरती खूप दाक्षिणात्य शैलीची मंदिर असतात. त्याला गोपूर म्हणतात. आणि वेगवेगळ्या देवदेवतांच्या शिल्प असतात. खूप चांगलं कोरीव काम असतं. मला आश्चर्य वाटलं आणि अभिमानही वाटला. मराठी माणसाने शिवाजी महाराजांचा सन्मान करणं काही अप्रूप नाहीये, मोठी गोष्ट नाहीये, स्वाभाविक आहे. पण तामिळी लोकांनी ज्या गोपुरामध्ये फक्त देवदेवतांचा समावेश असू शकतो किंवा असतो, त्या देवदेवतांच्या गर्दीमध्ये एक महापुरुष
राजा शिवछत्रपती विराजमान तमिळ लोकांनी करावा, यासारखं छत्रपतींचं मूल्यमापन कोणतं असू शकत नाही. दोन आहेत गोपुरावरती, एक घोड्यावरती आणि तलवार आई भवानी देत असताना, आणि आपण प्रदक्षिणा मारतो. त्या प्रदक्षिणेच्या मागच्या बाजूला छोट्या मंदिरावरती महाराज त्या कालिका अंबल देवीला नमस्कार करतायत असं एक शिल्प आहे. आणि चौथं शिल्प अजून एक आहे, ते दगडी खांबावरती. 4 शिल्प एकाच मंदिरात. तामिळनाडूच्या छत्रपतींचं गारुड काय असतं कळलं का? आपला राजा किती मोठा आहे, किती मोठा आहे. बरं हे कमी की काय? महाराजाला एक बातमी लागली की तिरुवन्नमलाई नावाचं गाव आहे, डोंगर आहे, आणि तिथे अरुणाचलेश्वर नावाचं शिवमंदिर आहे. आणि ते मंदिर मुस्लिम शासकांच्या काळात बंद करण्यात आलं. हिंदू धार्मिक पद्धतीला प्रतिबंध केला आणि तिथे मशिदी उभारल्या. महाराजाला तिथं गेल्यावर कळलं, तमिळी हस्तलिखितामध्ये हे वर्णन आहे. तर त्या अरुणाचलेश्वर मंदिर महाराजांनी पुन्हा शिवलिंगेश्वराची स्थापना केली, पुन्हा स्थापना केली आणि मंदिर पुन्हा निर्माण केलं. धमक लागते, धमक, हिम्मत लागते. आणि त्याच्या पाठीमागे एक डोंगर आहे, त्याच्या मागे एक डोंगर आहे. अरुणाचल मलाई टेकडी असं म्हणतात. 2668 फूट उंच डोंगर आहे. तिथं त्या मुस्लिम शासकांच्या काळात हिंदूंची एक पद्धती होती, त्याला कार्तिकेय दीपोत्सव म्हणतात. कार्तिक महिन्यात घरच्या शुद्ध तुपाचे दिवे भक्त लावायचे, 1000 दिवे. कार्तिकेय महाराजांनी तो सुरू केला. 30 ऑक्टोबर 1677 त्रिपुरी पौर्णिमा होती. सोपं आहे. म्हणजे तिथं जाऊन, आणि म्हणून शिवाजी महाराजांना धर्मरक्षक म्हणणं किती संयुक्तिक आहे. कारण पिछले आपल्या धर्मावरती आघात होत होते तेव्हा कोणीही धावून येत नव्हतं. त्या तमिळी जनतेला महाराजांनी एक दिलासा दिला, एहसास दिला ना म्हणतो आपण, की आता घाबरू नका, हिंदूंचा रक्षण करता तुमच्यापर्यंत आला आहे. आणि म्हणून हे निर्माण करणं म्हणजे एकाच वेळेस मुलूक, एकाच वेळेस युद्ध, एकाच वेळेस डिप्लोमसी, एकाच वेळेस धार्मिक कार्य. दक्षिण दिग्विजय कळतोय का तुम्हाला? महाराजांची वाटचाल कशी सुरू आहे. युद्धाबरोबर अध्यात्म सुद्धा आहे. म्हणजे काय काय महाराज मिळवतायत. महाराजांचे खूप सारे फायदे झाले. तिथून निघालेत महाराज. हे झालं, महाराज वेल्लोरला पोहोचलेत. 13 मेला जिंजी घेतला. अवघ्या 10 दिवसात मराठे वेल्लोरला पोहोचले. वेल्लोरचा किल्ला बघितला, काय भक्कम आहे किल्ला तो. अजूनही तडबंदी. 10,000 सुसरी आणि मगरी आहेत. हे सभासद बकरली तो त्या पाण्यामध्ये. 10,000 क्रोकोडाईल्स. विचार करावा कसं जाणार. अब्दुल्ला खान नावाचा आदिलशाही सरदार, फार चिवट येतो. मराठ्यांनी घेरला किल्ला. अवघ्या 10 दिवसात म्हणजे 23 मे 1677 मराठे वेल्लोरला पोहोचले. वेढा दिला. छत्रपतींच्या आयुष्यात फक्त 2 वेढे. एक 1660 मिरजेच्या जवळ दिलेला वेढा, सांगली मिरज, महाराजांच्या नेतृत्वात. आणि छत्रपतींच्या आयुष्यातला दुसरा वेढा किल्ले वेल्लोर दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस 23 मे 1677. लढाईला प्रारंभ झाला. मराठे विरुद्ध अब्दुल्ला खान. तोफ गोळे डागायला जाऊ लागले. गोळ्या सुरू होत्या. तिरंदाज बाण मारत होते. हातघाईच्या लढाईपासून सगळ्या लढायाचे वेगवेगळे आयुध वापरल्या जाऊ लागले. मराठ्यांना यश मिळत नव्हतं. तेव्हा राजांच्या लक्षात आलं, या किल्ल्याच्या समोर एक डोंगर आहे, त्या डोंगरावरती 2 किल्ले बांधावेत. आणि जुळे किल्ले बांधले. त्याचं नाव साजरा आणि गोजरा. महाराजांनी जाऊन किल्ले बांधले. सोपं आहे का? का बांधले? कदाचित वेल्लोर जिंकताना याला तर वरतून तोफा चालवता येतील, उंचीचा फायदा मराठ्यांना होईल. बघा भौगोलिक काय महाराजांचं डावपेच्या युद्धशास्त्रातले उपलब्ध डोंगराचा वापर करून 2 महाराजांनी तिथं जाऊन किल्ले बांधले, साजरा आणि गोजरा.
मी आपल्याला दाखवलं की काटेरी वेलातनं आम्ही जात होतो. माझ्याबरोबर चालणारा व्यक्ती हा पद्मश्री पोपटराव पवार होता. ते खूप लोक होते. विचार करा, रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पण तो किल्ला बघायचा महाराजांनी बांधलाय. किंबहुना वेल्लोर मराठ्यांच्या ताब्यात आला तर पुन्हा शत्रूच्या ताब्यात जाऊ नये म्हणून उंचीवरच्या किल्ले आपल्या ताब्यात हवेत म्हणून साजरा गुजरात महाराजांनी वेल्लोरच्या समोर बांधला. पहिल्यांदा तामिळनाडूच्या इतिहासामध्ये 300 जण आम्ही पहिल्यांदा जात होतो. त्या वेल्लोरमधली रयत बघत होती की हे कोण आहे. आणि तिथे एक अफवा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा, त्या किल्ल्यावरती गेलेली माणसं परत येत नाहीत असं प्रत्येक जण आम्हाला सांगायचं. म्हणजे ब्लॅक मॅजिक वगैरे. आणि तिथे मानवी कवटे पण दिसली आम्हाला, ह्युमन स्कल दिसला आम्हाला. म्हणजे तिथे असे काही काही प्रकार चालत होते. आम्हाला ते भीती घालत होते की माणसं 10 गेले की 5च येतात, ते भूत आहेत वरती. म्हटलं आम्ही महाभूत आहेत. सगळे गेलो आणि सगळे आलो. छत्रपतींनी बांधलेला किल्ला आम्ही बघितला. महाराजांच्या लक्षात आलं की आता वेढा देऊन चालणार नाही. वेढा नरहरी रुद्र नावाच्या मराठ्यांकडे दिला. तू वेढा चालू ठेव. तोपर्यंत महाराज निघालेत दक्षिणेमध्येच. मराठ्यांचा तांडव बघा. दिनांक 20 जून 1677ला वेल्लोर महाराजांनी सोडलं. पण मराठे वेल्लोरच्या अवतीभोवती वेढा देऊन आहेत. बाकीचे सरदार नरहरी रुद्र नावाच्या सरदाराच्या नेतृत्वात मराठी लढतायत. दुसरी तुकडी घेऊन महाराज निघाले 20 जूनला. ते कोणाचा नायनाट करायला निघाले? एका बलाढ्य शत्रूचा. त्याचं नाव होतं शेर खान लोधी. हा शेर खान लोधी आदिलशाही सरदार आहे, परंतु तो बहलोल खानाच्या पक्षातला आहे. म्हणजे आदिलशाहीमध्ये 2 गट पडले. खवास खान दख्खनी मुसलमानांचा गट, खवास खानाचा खून झाला. बहलोल खान वजीर झाला. म्हणजे पठाणांची सत्ता आली. आणि ह्या बहलोल खानाचा समर्थक किल्लेदार त्या भागातला सरदार, त्याचं नाव शेर खान लोधी. शिवाजी महाराज निघाले त्या शेर खानाला नडण्यासाठी. वालिगंडपूर नावाचं मोठं ठाण आहे वालिगंडपूर. त्या वालिगंडपूरला हा शेर खान लोधी आहे. महाराज स्वतः निघाले 20 जूनला आणि 27 जूनला तिथं पोहोचलेत. आणि तिरुवाडीला त्या शेर खान लोधीचा दास्तूर खुद्द शिवछत्रपतींनी पराभव केला. तो पळून गेला आणि भुवनगिरी नावाच्या किल्ल्यात जाऊन लपला. बघा, महाराज तिथेही गेलेत. कुठं सोडणार त्याला? महाराज 5 जुलैला त्या भुवनगिरीच्या वेढ्यातनं त्याचा पूर्ण पराभव केला. 5 जुलै 1677ला हा शेर खान लोधी संपूर्ण शरण आला. परंतु काही जे ठरलं होतं ना, एवढे होऊन देणं, त्याच्यात त्यांनी काही दिले नाही. आणि महाराजांनी त्याचा मुलगा इब्राहिम खानला ओलीस पकडला. म्हणजे ठेवला आपल्या ताब्यात, गिरवी रखना ठेवलं त्याला. ते दे आणि घेऊन जा. छत्रपती तिथं जाऊन बघा डावपे जागतात. इब्राहिम खान त्या शेर खान लोधीचा मुलगा ताब्यात. तितक्यात महाराजांचे 400 घोडे चोरले. आता तुमच्या मनात प्रश्न आहे की छत्रपतींसारख्या एका बलाढ्य राजाचे घोडे चोरणारा कोण? तेही तमिळनाडूत. मगाशी मी एका आदिवासी जमातीचा फोटो दाखवला. ट्रायबल कम्युनिटी नोन ॲज अ कल्लार कम्युनिटी. कल्लार, KALLAR, कल्लार. आणि ते खास तमिळनाडूमध्ये त्या जंगलामध्ये, अरेलूरचं जंगल मी दाखवून. अरेलूरचं जंगल होतं अतिशय घनदाट, आजही आहे. सूर्यप्रकाश पडत नाही. चंबळ खोऱ्यापेक्षा डेंजर, सगळ्यात धोकादायक. आणि ही कल्लार नावाची जमात आजही आहे. ती फक्त चोऱ्या करण्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे त्यांच्यामधल्या चोऱ्या कथा म्हणून ते पूर्वज सांगत आले. तसं शिवाजी महाराजांच्या पागेतले महत्वाचे घोडे चोरून आणले, हे त्यांच्यासाठी शौर्य कथा. त्यांच्या जमातीसाठी 400 घोडे महाराजांचे चोरले. आता महाराजांच्या लक्षात आलं काय करायला पाहिजे आता. पण अरेलूरच्या जंगलात मराठे जावेत तर ते कापल्या जातील. महाराज व्यवहार चातुर्य ठेवणार आहे, बुद्धिमान आहे. इथे काय शिकलं पाहिजे छत्रपतींपासून? महाराज जंगलात गेलेच नाहीत. जंगल अनोळखी आहे, भूभाग अनोळखी आहे. आणि तीर घेऊन लढणारे ते आदिवासी त्या जंगलातला खडा ना खडा माहिती असणार आहेत. जर का आपण त्या घोड्यापायी, ज्याला आपण म्हणतो ना अहंकार दुखावणे, इगो हर्ट होणे, महाराज तसं नाही करत होते. महाराज बुद्धी चातुर्य, व्यवहार कौशल्य ठेवणे, की जर आपण चोरले आणि त्याला धडा शिकवण्यासाठी त्या जंगलात गेलो
तर मराठे कापल्या जातील, कारण ते जंगलातले भूमिपुत्र ते आहेत, आपल्याला वाटा माहिती नाही आहेत. रक्तपात थांबवण्यासाठी महाराजांनी त्या कल्लार जमातीला ज्यांनी आश्रय दिला होता त्याचा बॉसच त्याला धडा शिकवला, त्याचं नाव शेरखान लोधी. शेरखान लोधीचा आश्रय होता. महाराजांनी डायरेक्ट त्या बॉसलाच शरण आणलं, म्हणजे नकोच या लढायला बाकीच्या किरकोळ लोकांशी. ही कल्लार जमात आजही आहे, फार घातक आहे. म्हणजे आव्हान स्वीकारून कुठल्याही ठिकाणी, जसं म्हणतो ना आपण एखाद्या एक्झिबिशनमधून हिरा चोरून नेणे, चित्रपटात बघतो ना आपण, चॅलेंजिंग जॉब असतो ना त्यांच्या दृष्टिकोनातून, तसं ही लोक घोडे चोरण्यात पटायत त्या काळामध्ये. आणि यांचं आव्हान महाराजांनी त्यांच्या बॉसला म्हणजे शेरखान लोधीला शरण आणून संपवलं. म्हणजे शिवछत्रपती कुठल्या कुठल्या पातळीवरती लढतायत. नरहरी रुद्रचा वेढा सुरू आहे. शेरखान लोधीला पराभूत करण्यासाठी जे तंत्र वापरला ते छत्रपतींच्या युद्ध कौशल्याचा उत्तम नमुना आहे. काय कौशल्य वापरणं माहितीये का? महाराजांनी उजव्या बगलेने हल्ला केला. आता ही काय टेक्निक आहे उजव्या बगलेने? समजा शत्रू असा पळत जातोय ना जंगलात ना, दुसरी तुकडी पाठवायची की तो निघणार कुठे, आउटलेट कुठे त्याच, तो निघणार कुठे, त्याच्या उजव्या बगलेतनं दुसरी तुकडी पाठवायची आणि समोरून आणि पाठीमागून हल्ला करायचा. सँडविच टेक्निक. उजव्या बगलेचा हल्ला महाराजांनी तिथे टेक्निक वापरलंय. शेरखान लोधीला सहज पळ करून सोडलं. युद्धामध्ये हरवण्याचे सगळे तंत्र शिवछत्रपतींनी वापरले. रसद तोडणे, तिथेही रसद तोडणे, उजव्या बगलेनी मात करणे, अचानकपणे पराभूत झालो म्हणून माघार घेणे, शत्रूचा ओव्हर कॉन्फिडन्स वाढवणे, त्याला उसंत न देता अचानक पाठलाग करणे, सगळी तंत्र महाराजांनी वापरली. शेरखान लोध्याच्या आयुष्यामध्ये असं कधीच तंत्र बघितलं नव्हतं. जंगल त्याचं, मुलूक त्याचा, आणि एवढे आदिवासी त्या काळातले योद्धे, लुटमार करणारे हे सगळे कल्लार जमातीची माणसं, एवढी फौज असताना छत्रपतींनी स्वतः तिथं जाऊन त्याचा पराभव केला. शिवछत्रपती कसलेले योद्धे आहेत लक्षात घ्या. विचार करा. तरी वेल्लोर ताब्यात नाही आला. तुम्ही नोटेड दॅट. मग महाराजांनी वेढा चालू ठेवला, बी कंटिन्यू तुम्ही करा. आणि शेवटी 14 महिन्यानंतर हा वेल्लोर किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. मराठ्यांच्या आयुष्यात प्रदीर्घ चाललेला वेढा म्हणजे वेल्लोरचा. आणि दिनांक 21 जुलै 1678 वेल्लोर किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. तोपर्यंत महाराज या मराठी मुलकात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात परतले होते. इथं बातमी आली. पण परत येताना एक महत्वाची घटना झाली ती सांगून आपली रजा घेणार. हा शेवटचा दक्षिण दिग्विजयाचा वृत्तांत असेल. ही शेवटची घटना. मी मगाशी तुम्हाला काही चित्र दाखवली, त्यात एक चित्र दिसलं तुम्हाला. कपाळावरती ताडवं भस्म लावलेले, ती आहे लिंगायत राणी बेळवडी मल्लम्मा. कर्नाटकामध्ये काही लिंगायत संस्थान होते. बिदनूरचं संस्थान, केळदी राणी चेन्नम्मा, शिवदलस लिंगायत. आणि ही राणी जी मल्लम्मा आहे, शिवाजी महाराजांच्या सैन्याशी लढली आहे. म्हणजे काय काय ती हिंमत असेल. कसं झालं माहिती आहे का? ते मुद्दाम नाही लढले. आता एवढा मोठा दक्षिण दिग्विजय केला, केवढं राज्य जिंकलं माहिती आहे का? खरं तर महाराज अजून एक प्रसंग सांगितला पाहिजे मी, तो म्हणजे वेंकोची राजाशी संघर्ष झाला बरं का. तिथे आपण म्हणतो ना थोडा संघर्ष झाला, पण महाराज मोठे आहेत ना शेवटी. आणि वेंकोची राजाची भेट आणि महाराजांची भेट ही 12 जुलै 1677 झाली होती. आणि तिरुमलवाडी नावाचं एक गाव आहे आणि कोलेरून नावाची नदी आहे, आजही आहे ती. तिथं छावणी पडली होती. आणि वेंकोजी राजांना मग ते दोन भावामधला संवाद, शहाजीराजांच्या जहागिरीतला वाटा, वेगवेगळे, म्हणजे महाराजांना ते युद्ध नव्हतं करायचं. आपण म्हणतो ना की घरातली गोष्ट घरामध्ये, झाकली मूठ सभा लाखाची बंद. पण वेंकोजी राजे मध्यरात्रीच एका होडीमध्ये बसून त्या कोलेरून नदीतनं पळून गेले. म्हणजे ती घटना दिनांक 23 जुलैची 1677. आणि मग महाराजांनी पत्र लिहिलं. धाकला तो धाकला, बुद्धी ही धाकली, असं ते पत्र लिहिले महाराजांनी.
आणि नंतर मराठ्यांनी त्या तंजावरपर्यंत दोन युद्ध झाली बरं का. व्यंकोजी राजे विरुद्ध मराठे युद्ध झाले. त्यात व्यंकोजी राजाच्या सैन्याचा पराभव, एकदा मराठ्यांचा पराभव. पण शिवाजी महाराजांनी सांगितलं कसा कासेनं भाऊ आहे, त्याचं राज्य पाडू नका, त्याचं राज्य तसंच राहू द्या. याला म्हणतात थोरलेपण. मोठा भाऊ मोठाच असतो. जाऊ दे म्हणे, मराठ्यांना सांगितलं त्याचं परत करा म्हणे, आपलंच राज्य आहे, आपलाच भाऊ आहे, त्याचं राज्य बुडवू नका. महाराजांचं पत्र आहे, व्यंकोजी कसंही बघू दे, त्याचं राज्य बुडवू नका. हे थोरलेपण महाराजांपासून शिकलं पाहिजे. प्रसंग येतात आणि महाराज तिथून निघालेत. कोलेरून नदीमधून महाराज निघालेत परतीच्या प्रवासाला. आणि परतीच्या प्रवासाला असताना एप्रिल मे 1678, इकडे मराठी लढतायत. वेल्लोर तर ताब्यात आला 21 जुलै 1678ला. पण महाराज परतीच्या प्रवासात असताना आता एवढी मोठी फौज आहे 50,000ची, सगळी एकाच वेळेस जाईल असं काही नाही. छावण्या पडायच्या की पाण्याची व्यवस्था किती, इथे 10,000ची छावणी, मग तुम्ही पुढच्या गावात जा तिथे छावणी, अशा विभागलेल्या छावण्या. त्यापैकी एक छावणी धारवाडच्या जवळ बेळवडी नावाचं गाव आहे, तिथं छावणी पडली. बेळवडीची किल्ला कसले गडी होती ती, आणि छावणी पडली. आणि मग तिथे मराठे सगळे आले. आता दूध आणायला मराठे गेले त्या गावात. आता तिथं मोजक्याच गाई गुरं असतील. आता रोजचं दूध किती गावाला पुरत असेल, ह्यात मराठे आले. 1.5 लिटर 50 लिटर. तिथल्या लोकांनी म्हटले नाही हे दूध. त्यावरनं दोघांच्या शाब्दिक चकमकी झाल्या. मराठ्यांनी यांची गायी पळवल्या. नंतर यांच्या सैनिकांनी मराठ्यांचे बैल पळवले आणि गायी आणि बैल पळवल्यावरनं युद्धाला प्रारंभ झाला. जसं क्रिकेटच्या मैदानावरती होतं ना, छोट्या छोट्या मुलांची भांडणं होतं तर नंतर मोठ्या माणसांचं गँगवार होतं, तसं महाराजांना त्या बेळवडीवरती आक्रमण करायचंच नव्हतं. म्हणजे मराठ्यांच्या हिट लिस्टवरती बेळवडी मल्लम नव्हती. टू बी नोटेड दॅट. इट वॉज अ रिटर्न जर्नी ऑफ शिवछत्रपती. अजेंडावरही नव्हतं की हां बेळवडी जाता जाता खालसा करायचं, जाता जाता पराभव, असंही नव्हतं. म्हणजे आपण म्हणतो ना आकस्मिक युद्ध घडलं, कोइन्सिडन्सली, की शाब्दिक बाचाबाची झाली, परतीचा प्रवास, मराठे विरुद्ध कानडी सैन्य, आणि मग ते युद्धाला प्रारंभ झाला. युद्ध 2 आठवडे चाललं. आणि त्या बेळवडीचा किल्लेदार, त्या गडीचा किल्लेदार होता ईश प्रभू देसाई. तो ठार झाला. मराठ्यांना म्हटलं आता किल्लेदार ठार झाला, किल्ला पडला. पण नाही, दुसऱ्या दिवशी त्याची पत्नी, तिचं नाव होतं मल्लम्मा, जिचं नाव सावित्रीबाई देसाई या नावाने प्रसिद्ध आहे. महाराजांनी तिचं किताब दिला, म्हणजे तिचा आपण पुरस्कार देऊन सावित्रीबाई देसाई, ती इतिहास प्रसिद्ध सावित्रीबाई देसाई, दुसरी कोणती नसून ही मल्लम्मा, बेळवडी मल्लम आहे. मल्लम्मा ईश प्रभू देसाई ती लढवई. दुसऱ्या दिवशी मराठे गेलेत तर सकोजी गायकवाड हा मराठ्यांचा सेनानी आहे, महाराजांचा मेहुणा आहे. सकवार बाईसाहेब गायकवाडांचा सख्खा भाऊ आहे. मराठ्यांचा सेनानी सकोजी गायकवाडाच्या नेतृत्वात युद्ध सुरू आहे. किल्लेदार मारला गेला, पण त्याची पत्नी मल्लम्मा उर्फ सावित्रीबाई देसाई, महाराजांनी नामकरण केलंय सावित्रीबाई. नंतर ती पुरुषी पेहरावामध्ये 2000 स्त्रियांच्या कमांडो सोबत उभी आहे. म्हणजे पुरुषांच्या पेहरावातले 2000 कमांडो, ती स्वतः घोड्यावरती सज्ज आहे ती मल्लम्मा, आणि ती लढायला प्रारंभ केला. असं शौर्य बघितलंच नाही. पतीचं निधन झालंय पण तलवार खाली टाकली नाही, ती लढत राहिली. काही दिवस लढत राहिली. पण एका दिवशी मराठ्यांकडनं तिच्या घोड्याचा पाय कापला गेला आणि ती खाडकन कोसळली, पडली आणि कैद झाली. हात बांधल्या गेले. मराठ्यांच्या तत्व प्रणालीमध्ये स्त्रियांची हात बांधणं नव्हतं. परंतु विजयाच्या उन्मादाकडनं, विजयाची जी उन्मत्त अवस्था होती आपण हरवला. विजयाच्या उन्मादामध्ये सकोजी गायकवाड आणि तत्कालीन त्यावेळेस असणाऱ्या मराठ्यांकडनं एक प्रमाद घडला, चूक घडली, मानखंडना झाली. इट वॉज अ ह्युमिलेशन. अत्याचार झाला नाही. खूप कथांमध्ये असं आहे की त्या मल्लम्मा म्हणजे सावित्रीबाई देसाईवरती बलात्कार झाला, पण नाही, बलात्कार झाला नाही. कुठलाही छत्रपतींचा सरदार किंवा मराठा सैनिक कोणावरती बलात्कार करणे नाही, हे लक्षात ठेवा. छत्रपतींच्या आजूबाजूला वावरणारे ते. मानखंडना झाली म्हणजे अपमान झाला, हात बांधणे वगैरे लाईक दॅट, अशा पद्धतीचं झाला. पण जेव्हा महाराजांना कळलं की बेळवडी मराठ्यांनी जिंकली, लगोलग बातमी आली, विजयाच्या उन्मादामध्ये किल्लेदार ठार झाला आणि त्याच्या पत्नीशी ज्याला आपण मिसबिहेवियर हा परफेक्ट शब्द आहे बरं का,
मुद्दाम मी वापरतोय, मिसबिहेवियर त्याला आपण गैरवर्ताव. पण महाराजांनी जेव्हा ऐकलं की किल्ला जिंकलाय परंतु स्त्रियांचा अवमान झाला, स्त्री ही मराठ्यांच्या देवाचे देवता आहे, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो, छत्रपतींचं तत्व होता. आणि मग ती कानडी स्त्री असेल तरीही महाराजांनी समान न्याय लावला. आणि ज्याच्याकडनं मानखंडना झाली होती, महाराजांनी हे बघितलं नाही की तो आपला मेहणा आहे, महाराजांनी हे बघितलं नाही की तो राणीसाहेबांचा सख्खा भाऊ आहे, जेता मराठा सरदार आहे, हेही बघितलं नाही. महाराजांनी त्याचे डोळे काढून तुरुंगात डांबलंय. न्याय सर्वांना समान ही छत्रपतींची भूमिका होती. तिथे एक प्रसंग दाखवलाय. ते तानुलं बाळ, त्या मल्लमा वेळवळीच्या मल्लमाचं तानुलं बाळ होतं. आणि ते राजाला इतकं वाईट वाटलं शिवछत्रपतींना की अनावधानाने विजयाच्या उन्मादात सैनिकाकडनं स्त्रियांची मानखंडना झाली. केवढा राजा प्रेमी हो, हळवा आहे आपला राजा. महाराज स्वतः गेलेत, सांगितलं, अगं ताई, तुझं हे राज्य तुझ्या लेकराच्या दूध भातासाठी परत करतो. केवढं मोठे तुझ्या लेकरासाठी. आणि महाराजांनी ती लेकरू मांडीवरती घेतलं हो, त्याला दूध पाचण्याचं महाराजांनी एक पवित्र काम केलंय. परमुलखातल्या स्त्रियांनाही सन्मान देणं कोणाकडनं शिकावं? राजा शिवछत्रपतीकडनं. महाराजांचं ते शिल्प त्या राणीला एवढं अप्रूप वाटलं की मी हरले आहे, तरी सुद्धा हा राजा येतोय, स्वतःच्या मेहण्याला शासन दिलंय, त्याचे डोळे काढलेत, जे सर्वांना समान न्याय होता तुरुंगात डांबलंय. त्या राणीला एवढा आदर वाटला त्या राजाचा. त्या राणीनं महाराजांच्या हयातीमध्ये हे शिल्प करून ठेवले. यादवा नावाच्या गावात हनुमान मंदिराच्या बाहेर तुम्ही जाऊन बघा. छत्रपतींच्या हयातीत असणारं हे पहिलं शिल्प आहे, जिथे दोन भाग आहेत. एक घोड्यावरती बसलेले महाराज आणि खालच्या भागात मांडीवरती ते तानुलं बाळ घेऊन, त्या मल्लमाचं बाळ घेऊन महाराज त्याला दूध पाजण्याचा तो एक प्रसंग दस्तूर खुद्द त्या राणीने कोरलाय. आपला राजा केवढा मोठा हळवा आहे. युद्धाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा नैतिकता सोडत नाही. भक्तीचा आणि हळवा कोपरा, नैतिकतेचा कोपरा, जिजाऊचा संस्कार ठाई ठाई प्रतिबिंबित राजाच्या वर्तनातून होतो. आईचा संस्कार मोठा असतो. म्हणून आईला माझी नम्र विनंती, आज आपण लेकरांना नाव ठेवतो की टी व्ही बघतात, कार्टून्स बघतात, मोबाईलच बघत राहतात. आपण स्वतःच्या आत्म्याला विचारा की लहान मूल रडायला लागलं तर आपल्याला सांभाळायचं कष्ट पडू नये म्हणून आपणच ते मोबाईल देतो त्याला आणि लहानपणापासून सवय लावतो. आपली जबाबदारी आपण झटकून टाकतो. किती माता भगिनी आणि आजी या बोधकथा आणि संस्कार कथा सांगताना दिसतात या कलियुगामध्ये. कशाला लेकरांना नाव ठेवतात? एवढं परिवर्तन करून बघा. त्याचपासून लेकरं मोबाईलशिवाय जेवत नाहीत. अरे सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट त्यांच्या डोळ्याला, रेटिनावरती दुष्परिणाम होतोय. ती पात्र जे बोलतात ना कार्टून्स मधली, तसं वर्तन ती लहान मुलं करतायत. तुम्हाला कळत नाही की तुमच्याकडनं काय अपराध होतोय पुढच्या पिढीच्या मध्ये. चुकीचे सॉफ्टवेअर तुम्ही टाकताय, फक्त आपल्याला कंटाळा येतो म्हणून मोबाईल लावून तुम्ही तुमचे हात झटकून टाकता. कृपा करून हे थांबवा. संस्काराचा पाया मजबूत पाहिजे. उद्यापासून परिवर्तन करून बघा. हा प्रयोग आम्ही केलाय. ज्या माता भगिनी तक्रार करतात की माझा मुलगा मोबाईल शिवाय झोपत नाही, मोबाईल शिवाय जेवत नाही, मोबाईलचा ॲडिक्ट झालाय, 1-1.5 वर्षाचा पोरग, दुसऱ्या दिवशीपासून एक नवीन प्रयोग केला. आई वडिलांना संस्कार कथा, पंचतंत्र कथा, आपल्या जातक कथा, या कथा भारतीय तत्वज्ञानाचा नीतिमूल्याचा पाया असणाऱ्या कथा आई वडिलांना पुस्तकांना लावली, स्वतः अगोदर वाचायला लावली आणि त्या बालकांना रोज एक नवीन कथा सांगायला आई वडिलांनी आणि आजी आजोबांनी प्रारंभ केला. बघता बघता 1 महिन्यानंतर ते बाळ सांगायला लागलं, जे मोबाईलला ॲडिक्ट होतं ते म्हणायला लागलं, आजी कालचीच गोष्ट रिपीट सांगू नको, नवीन सांग. प्रयोग करून बघा. लहानपणापासून नीतिमूल्याचे सॉफ्टवेअर या लहान मुलांच्या मनात टाका. जे राजमाता जिजाऊ साहेबांनी मांडीवरती बसून शिवबांना घडवलं. श्रीकृष्ण कथा, रामायण महाभारतातील आणि अनेक पंचतंत्रातील अनेक कथा त्या शिवबांच्या बालमानसिकतेवरती बिंबवल्या
आणि तो लाडका शिवबा आदर्श राजा शिवछत्रपती झाला. तो ऐसा झाला की परमुलखात जाऊन सुद्धा लहानपणी संस्कार कथा त्या बिंबवल्या. त्या कथेचं वर्तन आऊसाहेबांचं ठाई ठाई दिसत होतं. परमुलखामध्ये एका स्त्रीचा अपमान झाला म्हणून स्वतःच्या मेवण्याचे डोळे काढणारा एक कठोर प्रशासक, पण त्याच वेळेस एका भगिनीसाठी तिचं राज्य परत करणारा, दूध भातासाठी लेकराला परत राज्य देणारा आणि तिचं तानुल मांडीवरती घेऊन ताई म्हणणारा हा राजा जिजाऊच्या संस्काराचं प्रतिबिंब होतं. हा संस्कार आपल्याला तारू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.